गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? हे बघा आपण मस्तपैकी चहाच्या आता फुरक्या मारतात बघा. काय करा, आज मग दुकानात जायला उशीर झाला म्हणून चहा पितोय बघा. आणि ही कार्टी बघा कशी चमचा वाकवते, अशी रटवते वाटतं नुसती चमचा वाकवते. आणि बघा कशी ताकद आहे, असा टेबल खेचते आणि चहा पिण्यासाठी बघा कशी करते ती. आणि ते चहा बी चमच्याने पिते. आता बघा कशी तोंड वाकडं केली चहा पिण्यासाठी. बघा कशी चहा पिते बघा. आणि वरून नाही का वचा वचा हसते कशी हसती ना, असं रपका द्यावं वाटलं ना, का रपक्यास खाली पडा. मग नंतर नाही का आपला डबा घेतला आणि डायरेक्ट दुकानात निघाल. बघतो तो काय मोठीला बारकीनी मारलं आणि बघा कशी करते. तेवढंच काय तर मोठी बी रडत बसली. आणि मग आपलं दुकानात निघालो बघा एकटा, कारण पप्पाला मी पुढेच लावलं होतं. मग आपला डबा घेतला आणि डबा घेऊन निघलो की आपल्या गाडीला सेल्फ मारला. आज काय पुसली बिसली नाही, डायरेक्ट सेल्फ मारला की राईट मारला, कारण आज आपल्या गाडीत पेट्रोल नाही म्हणून नाही का एकदम राईट मारून रप आपण निघलो बघा. एकदम फर्स्ट क्लासपणे, एकदम झकासपणे. आणि वातावरण एवढं थंड ना, तुम्हाला काय सांगा, एकदम जबरदस्त मजा येते. आणि इथं बघा इथे मस्त हनुमानाची मूर्ती बघा, एकदम मस्त बघायचं होते. तेवढंच काय तर पुढे गेलं की बघा टेम्पोला मला ओव्हरटेक बी मारून देत ना. तर मग काय केलं, हे म्हणलं थांब, गप तिशने ओव्हरटेक मारला आणि डायरेक्ट निघालो. आणि पुढे गेलो तर बघा मला राईट मारण्यासाठी सुद्धा लोक जागा देत नाही. अशा लोकांना घाई ना, तुम्हाला सांगतो काय करा, इथं पर्याय नाही. एवढी लोकांना घाई. जरासा पुढे गेलं की आपण पंपावर पोहोचलो बघा. पंपावर पोचलं तरी बघा मोठ्या मोठ्या गाड्यामुळे नाही का मला पंपावर बी पोचता येत नाही. आणि लोक बी कशी गाडी चालवते. मस्तपैकी आपलं पंपावर पोचलं आणि फटक्यास पेट्रोल टाकून निघालो. त्याला म्हणलं बाबा फटक्यास पेट्रोल टाक, मला जायचंय बाबा, मला लय उशीर झाला नाही तर पप्पाच्या शिवाय. मग बघितलं हवा कमी म्हणून गाडीत हवा मारली. आणि म्हणलं नाश्त्याला काय तर ना, मग आज नाश्त्याला म्हणलं हे आणलं घाटिया खाल्ल्या बघा. इतक्या भारी होत्या ना, एकदम जबरदस्त. रोज वडापाव खावा कटाळला म्हणजे आज घाटिया खावा. मग घाट्याची मजा घेतली. घाट्यात काय त्यासोबत कांदा, वरून मिरची सुद्धा सोडली नाही बघा, अख्खी मिरची सुद्धा खाल्ली. कारण एक नंबर आज मजा यायची. मग नाही का काम उशिरा गेलतो ना, मग आपल्या मशनी एकदम झकास साफ करून ठेवल्या की मग पप्पा म्हणले लाग आज हे काम कर, पहिले लोकांचं शिवून टाक. मग ते शिवलं. मग आपलं ते काम झालं की मग इस्त्री पकडली की पटापट इस्त्री मारून घेतली. सगळं काम केलं इस्त्रीचं. मग आपलं काच बटनाचं काम यायला चालू झालं. मग काच बटनाचं काम केलं बघा. दुपारची 1 वाजल्या तर म्हणलं जेवण करायचं, मग डायरेक्ट झोपायचं. मग डायरेक्ट जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं तर डायरेक्ट 4 वाजताच उठलं बघा. उठलं की नाही का आपलं तोंड बिन चोळलं. मग काय आज काय काम एवढं होतं ना, काय सांगा तुम्हाला, कटाळा आलता. आणि नंतर एवढं काम यायला लागलं ना, एकदम हालत खराब झाली. एवढं काम यायला लागलं. मग विचार केला की पटक्यास आपण चहावाल्याला फोन लावायचा आणि बोलवायचं, ते लगेच येतोय बघा. मग 2 चहा मागवले. 2 चहा म्हणजे मला 2, पप्पाला 1, अशा 3 चहा मागवले. मस्तपैकी आपण चहाची मजा घेतली, कारण चहा पिला की मूड फ्रेश होतो. मग फटके चहावर इतकी मजा लागली ना, चहा पिला की आपलं लगेच कामाला लागलं बघा. कामाला लागलं की फुरसतच नाही. मग काम झालं सगळं, 10 10:30 झाले बघा. सगळं काम केलं. आता भुर दिशेने आम्ही घरी निघणार. मग भुर दिशेने मग आम्हाला रोज एक पार्सल आणायला जायला लागतं. म्हणजे ते पार्सलला घ्यायचं, पुन्हा घरी घेऊन यायचं. पार्सल म्हणजे बहिणीच्या मुलीला रोज शाळेत जाते ना, तिला घेऊन यायचं. मग जरासा पुढे गेलं की बघा एक रिक्षावाला डायरेक्ट अंगावर येतो. अरे म्हणलं थांब, मला जाऊन दे. आणि गाड्या बी एवढ्या वाहत होत्या ना, मला बी निघा येत नव्हतं. मग म्हणलं चला आता, म्हणलं ये बघा यो गाडीवाला सुद्धा अंगावर येतो. मग भुर्र दिशेने राईट मारला. मग डायरेक्ट मी नाही का घराकडे निघालं. मग डायरेक्ट आम्ही साईबाबाचं दर्शन घेतलं आणि घरी पोहोचलो बघा. घरी पोहोचलं की पप्पा बघा कसे करतात. आणि मग आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.